वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण बोर्ड प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत. विषय आहे हिस्ट्री म्हणजे इतिहास. 38 हा कोड नंबर आहे या विषयाचा. इयत्ता 12वी कला शाखेचा विषय आहे. ही प्रश्नपत्रिका आहे 18 मार्च 2023 या रोजी झालेली ही परीक्षा. सीट नंबर टाकण्यासाठी तुम्हाला इथे प्रश्नपत्रिकेत जागा दिलेली असते. 3 तासाचा वेळ आहे उत्तरपत्रिका लेखनासाठी. प्रश्नपत्रिकेचे 8 पेजेस आहेत आणि एकूण 80 मार्क्स किंवा 80 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे. चला तर पाहूया आपण इयत्ता 12वी कला शाखेची इतिहास या विषयाची प्रश्नपत्रिका. उत्तरं कशी लिहायची ते मॉडेल ॲन्सरनुसार आपण समजून घेऊया. प्रश्नपत्रिकेत तुम्हाला सूचना दिलेल्या असतात, वाचून फॉलो करायच्या. 1. सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे. अनिवार्य म्हणजे सक्तीचं, कंपल्सरी. 2. उजव्या बाजूस गुण दर्शवलेले आहेत. प्रश्नपत्रिकेत उजव्या बाजूला कोणत्या प्रश्नाला किती गुण आहेत ते दर्शवलेलं आहे. 3. उत्तरपत्रिकेमध्ये आकृत्या पेनानेच काढाव्यात. आकृत्या याचा अर्थ जे संकल्पनाचित्र पूर्ण करायचे तिथे चौकटी काढायच्या, त्या पेनने काढायच्या आहेत. 4थी महत्त्वाची सूचना सर्व विषयांना वापरायची. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर नवीन पानावर लिहावे. म्हणजे 1 ते 7 प्रश्न जे आहेत ते नवीन पानावर घ्यायचे, एकाखाली एक लिहायचे नाहीत. चला, या प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण 7 प्रश्न आहेत. 7 प्रश्नांची उत्तरं एका व्हिडिओ लेक्चरमध्ये घेणं शक्य नाही, म्हणून त्याचे 3 भाग केलेत. पहिल्या भागामध्ये 1 ते 3 प्रश्न सोडवलेले आहेत. ते व्हिडिओ लेक्चर या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता. भाग क्रमांक 2मध्ये 4था आणि 5वा प्रश्न सोडवलेला आहे. ते व्हिडिओ लेक्चर पण मी पोस्ट केलेलं आहे. या चॅनलची प्लेलिस्ट पाहून घ्या 12वी इतिहासची, तिथे तुम्हाला हे व्हिडिओ पाहायला मिळतील. आज आपण भाग 3मध्ये 6वा आणि 7वा प्रश्न सोडवणार आहोत. प्रश्न क्रमांक 6. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. कोणतेही 2 सोडवायचे 3 पैकी आणि 10 गुण, म्हणजे एका प्रश्नाला 5 गुण. 1. हैदराबाद मुक्तीसंग्रामाची सविस्तर माहिती लिहा. 2. आफ्रिका खंडातील निर्वसाहतीकरणाच्या प्रक्रियेची माहिती लिहा. 3. माहितीचा अधिकार अधिनियमाची माहिती लिहा. आता आपण 3ही सोडवूया. प्रश्न क्रमांक 1. हैदराबाद संस्थानाच्या मुक्तीसंग्रामाची माहिती लिहा. त्याच्यासाठी मुद्दे घेतलेले आहेत. अ. संस्थेची स्थापना. ब. स्वामी रामानंद तीर्थांचे योगदान आणि क. रझाकारांचा अत्याचार. उत्तर. हैदराबाद हे संस्थान भारतातील सर्वात मोठे संस्थान होते. या संस्थानाच्या निजामाने आपले संस्थान भारतात विलीन करण्यास नकार दिलेला होता. दुसरा मुद्दा आहे अ. संस्थाची स्थापना. 1. हैदराबाद संस्थानात तेलुगू, कन्नड आणि मराठी भाषक प्रदेश होते. 2. निजामाने येथील प्रजेच्या नागरी आणि राजकीय हक्कांना मर्यादा घातल्या होत्या. 3. आपले हक्क मिळावेत यासाठी संघर्ष करणाऱ्या प्रजेने संघटित होऊन संस्थांची स्थापना केली. 4. तेलंगण भागात आंध्र परिषद, मराठवाडा भागात महाराष्ट्र परिषद व कर्नाटक भागात कर्नाटक परिषद या संस्था स्थापन झाल्या. ब. स्वामी रामानंद तीर्थांचे योगदान. 1. आपल्या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या साक्षीने स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद मुक्ती लढ्याचे समर्थपणे नेतृत्व केले. 2. त्यांनी स्थापन केलेल्या हैदराबाद स्टेट काँग्रेसने संस्थानाच्या विलिनीकरणाच्या लढ्याला चालना दिली. 3. हैदराबाद स्टेट काँग्रेसने संस्थान भारतात विलीन करावे असा ठराव संमत केला, परंतु निजामाने ठरावास विरोध केला. 4. स्वामी रामानंद तीर्थांनी लढा तीव्र केला, त्यामुळे त्यांना तुरुंगवासात पाठवण्यात आले. पुढचा मुद्दा आहे रझाकारांचा अत्याचार. 1. प्रजेचा कल भारताच्या बाजूने असला तरी निजामाचा कल पाकिस्तानच्या बाजूने होता. 2. प्रजेला अद्दल घडवण्यासाठी निजामाचा हस्तक कासिम रझवी याने निजामाच्या पाठिंब्याने रझाकार या संघटनेची स्थापना केली. 3. रझाकार संघटनेने लोकशाहीवादी चळवळीला पाठिंबा देणाऱ्या प्रजेवर अत्याचार केले. 4. निजामाने हटवादी धोरण, रझाकारांचा अत्याचार आणि संस्थानी प्रजेचा विलिनीकरणासाठी चाललेला तीव्र लढा यामुळे भारत सरकारने निजामाविरुद्ध पोलीस कारवाई केली. 17 सप्टेंबर 1948 रोजी निजाम शरम येऊन हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले. प्रश्न 2.
आफ्रिका खंडातील वसाहतींच्या निर्वसाहतीकरणाची माहिती लिहा. उत्तर: 20व्या शतकाच्या उत्तरार्धात आफ्रिका खंडातील वसाहतींच्या निर्वसाहतीकरणाला वेग आला. 1. दुसऱ्या महायुद्धाच्या अगोदर इजिप्त स्वतंत्र राष्ट्र बनले. 2. त्यानंतर घाना, ट्युनिशिया, मोरोक्को ही राज्ये स्वतंत्र झाली. 3. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात इटलीने इथिओपिया व लिबिया जिंकून ब्रिटिश वसाहतींवर या प्रदेशातून हल्ला केला होता. इटलीच्या पराभवामुळे या 2 वसाहतीही स्वतंत्र झाल्या. 4. 20व्या शतकाच्या उत्तरार्धात मध्य आफ्रिकेतील फ्रेंचांच्या 15 वसाहती स्वतंत्र झाल्या. यात आयव्हरी कोस्ट, माली, मादागास्कर अशा वसाहतींचा समावेश होता. 5. अल्जेरियाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी कडवा संघर्ष करावा लागला. अखेरीस 1962 सार्वमत घेऊन अल्जेरियाला स्वातंत्र्य मिळाले. टांगानिका व झांजिबार यांचे एकत्रीकरण करून टांझानिया संयुक्त प्रजासत्ताक हे स्वतंत्र राज्य एप्रिल 1964 अस्तित्वात आले. 6. दुसऱ्या महायुद्धात जर्मनी, इटली या राष्ट्रांचा पराभव झाल्याने त्यांच्या आफ्रिका खंडातील वसाहतीही स्वतंत्र झाल्या. प्रश्न क्रमांक 3. माहितीचा अधिकार अधिनियमाची माहिती लिहा. मुद्दे आहेत: अ. भारतात ही चळवळ कशी सुरू झाली, ब. माहितीची व्याख्या आणि क. माहितीचा अधिकार या अंतर्गत नागरिकांचे हक्क. उत्तर: केंद्र शासनाने 2005 मध्ये देशात माहितीचा अधिकार कायदा लागू केला. या कायद्याची माहिती पुढीलप्रमाणे: अ. भारतात ही चळवळ कशी सुरू झाली. 1. जयपूर शहरातील अस्वच्छतेच्या संदर्भात A.K. कुलवाल यांनी केलेल्या अर्जावर राजस्थान उच्च न्यायालयाने माहितीचा अधिकार हा नागरिकांचा मूलभूत अधिकार असल्याचे स्पष्ट केले. 2. 1990 मध्ये श्रीमती अरुणा रॉय यांनी राजस्थानमध्ये सुरू केलेल्या चळवळीत माहिती अधिकाराची गरज व्यक्त केली. 3. हर्ष मंडर यांनी 1996 मध्ये अन्नधान्य वितरण व्यवस्था व रोजगार विनिमय याबाबतची माहिती उघड करण्याचे धाडस दाखवले. 4. महाराष्ट्रात अण्णा हजारे यांनी माहितीच्या अधिकारासाठी 2001 मध्ये तीव्र आंदोलन केले. 5. या चळवळीमुळे केंद्र शासनाचा माहिती अधिकार कायदा 12 ऑक्टोबर 2005 पासून महाराष्ट्रात लागू झाला. ब. माहितीची व्याख्या. माहितीचा अधिकार या कायद्यानुसार माहितीच्या अर्थ व व्याख्येत पुढील बाबींचा समावेश होतो. 1. शासनाचे दस्तऐवज, ज्ञापने, ईमेल, प्रसिद्धीपत्रके व परिपत्रके. 2. शासनाचे अहवाल, आदेश, पत्रव्यवहार, निविदा, रोजवह्या. 3. इलेक्ट्रॉनिक स्वरूपात साठवलेली आधार सामग्री. 4. सार्वजनिक प्राधिकरणे, खाजगी संस्था व त्यात काम करणाऱ्या व्यक्तींविषयीची माहिती. क. माहितीचा अधिकार या अंतर्गत नागरिकांचे हक्क. 1. शासनाच्या संस्थांच्या कामांची, दस्तऐवजांची वा अभिलेखांची पाहणी करणे. 2. या दस्तऐवजांच्या किंवा अभिलेखांच्या अधिकृत प्रती मिळवणे. 3. या संस्थांनी काढलेली टिपणे, उतारे, प्रमाणित नमुने, CD, फ्लॉपी, टेप, व्हिडिओ कॅसेट अशा स्वरूपात किंवा संगणकीय माहिती मिळवण्याचा हक्क. प्रश्न क्रमांक 7 शेवटचा प्रश्न. खालील प्रश्नांची दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सविस्तर उत्तरे लिहा. कोणतेही 3 सोडवायचे. 5 दिलेले आहेत प्रश्न, 3 सोडवायचे, 15 गुण, म्हणजे एका प्रश्नाला 5 गुण आहेत. आणि मुद्दे दिलेले आहेत, त्या मुद्द्यांचा आधार घेऊन उत्तर लिहायचं आहे. 1. युरोपातील धर्मयुद्धांची माहिती लिहा. मुद्दे आहेत: अ. अपयशाची कारणे आणि ब. धर्मयुद्धाचे परिणाम. दुसरा प्रश्न. इंग्रज मराठे यांच्यात झालेल्या युद्धांची माहिती लिहा. अ. पहिले इंग्रज मराठा युद्ध, दुसरे इंग्रज मराठा युद्ध आणि तिसरे इंग्रज मराठा युद्ध. तिसरा प्रश्न आहे: खालील समाजसुधारकांचे कार्य लिहा. महात्मा ज्योतिराव फुले, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, सर सय्यद अहमद खान. चौथा प्रश्न. चले जाव आंदोलनाची माहिती लिहा. अ. काँग्रेस मुंबई अधिवेशन, गांधीजींचे आवाहन, चळवळ व परिणाम. आणि 5वा प्रश्न आहे: प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांविषयी माहिती लिहा.
जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम, शालेय पोषण आहार, सर्व शिक्षा अभियान. आपण 5ही प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची ते पाहूया. प्रश्न पहिला, युरोपातील धर्मयुद्धांची माहिती लिहा. मुद्दे: अपयशाची कारणे, धर्मयुद्धाचे परिणाम. उत्तर: 11व्या-12व्या शतकात युरोपात ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्मियांमध्ये झालेल्या युद्धांना धर्मयुद्धे असे म्हणतात. या युद्धात ख्रिस्ती धर्मयोद्ध्यांना अपयश आले. पहिला मुद्दा आहे अपयशाची कारणे. 1. युरोपातील सत्ताधीश आणि पोप यांनी या युद्धाकडे आपला प्रभाव वाढेल अशा संकुचित हेतूंनी पाहिले. 2. धर्मावरील श्रद्धा उतरणीस लागली होती. 3. युरोपातील विविध राजांमध्ये एकीचा अभाव होता. 4. पोप आणि जर्मन सम्राट यांच्यात अधिकारांसाठी वितुष्ट होते. 5. बायझँटाईन सम्राटाचा या संघर्षात सहकार्याचा अभाव होता. मुद्दा आहे धर्मयुद्धाचे परिणाम. 1. धर्मयुद्धामुळे युरोपातील सरंजामशाहीचा अंत झाला. 2. लोकांची पोपवरील श्रद्धा कमी झाली. 3. मध्य आशियाबरोबर वाढलेल्या व्यापारामुळे इटलीतील आणि जर्मनीतील शहरांना नवी क्षेत्रे खुली झाली. त्यामुळे नवा व्यापारी वर्ग उदयास आला. 4. किल्ले बांधणी, किल्ल्यांचा लढाईचे ठाणे म्हणून उपयोग, लष्कराच्या वाहतुकीसाठी पूल बांधणी, शत्रूचे मार्ग उद्ध्वस्त करणे इत्यादी युद्धतंत्रात युरोपीय राष्ट्रांनी प्रावीण्य मिळवले. 5. लढाईचा खर्च भागवण्यासाठी युरोपातील राजांनी नवे कर लागू केले. 6. युरोपीय लोकांना अपरिचित असलेल्या वनस्पती, अत्तरे, फळे, पोशाखाचे विविध प्रकार, साखर, सुती व रेशमी कापड, मसाल्याचे पदार्थ, औषधे इत्यादी गोष्टींचा परिचय झाला. 7. अरबांशी झालेल्या संपर्कातून रसायन, संगीत, व्यापार या क्षेत्रातील अनेक अरबी शब्द युरोपियनांना माहीत झाले. प्रश्न क्रमांक 2. इंग्रज मराठे यांच्यात झालेल्या युद्धांची माहिती लिहा. पहिले इंग्रज मराठा युद्ध, दुसरे इंग्रज मराठा युद्ध, तिसरे इंग्रज मराठा युद्ध. उत्तर: इंग्रज व मराठे यांच्यात झालेल्या 3 युद्धांची माहिती. पहिले इंग्रज मराठा युद्ध. 1. इंग्रजांना साष्टी, वसई ते कोकणपर्यंतचा प्रदेश व्यापाराच्या दृष्टीने आपल्या ताब्यात असावा असे वाटत होते. 2. त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न सुरू केले. पेशवेपदासाठी आश्रयाला आलेल्या रघुनाथरावाला घेऊन इंग्रजी फौजा मुंबईहून पुण्याला निघाल्या. 3. पुण्याजवळील वडगाव येथे इंग्रज मराठे यांची गाठ पडली. 4. इंग्रज मराठे यांच्यात वडगाव येथे झालेल्या या पहिल्या युद्धात मराठ्यांनी इंग्रजांचा पराभव केला. दुसरे इंग्रज मराठा युद्ध. 1. दुसऱ्या बाजीरावाशी वितुष्ट आल्याने इंदोरच्या यशवंतराव होळकर याने पुण्यावर आक्रमण केले. 2. दुसऱ्या बाजीरावाने घाबरून इंग्रजांशी तह केला. या तहाला वसईचा तह असे म्हणतात. 3. हा तह शिंदे होळकर यांना मान्य नसल्याने ते इंग्रजांवर चालून गेले. 4. 1803 इंग्रज मराठे यांच्यात झालेल्या दुसऱ्या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला. तिसरे इंग्रज मराठा युद्ध. 1. 1817 साली इंग्रज मराठा यांच्यात तिसरे युद्ध झाले. 2. या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला. या पराभवाने 1818 मराठ्यांची सत्ता संपुष्टात आली. प्रश्न क्रमांक 3. खालील समाजसुधारकांचे कार्य लिहा. महात्मा ज्योतिराव फुले, विठ्ठलरामजी शिंदे आणि सर सय्यद अहमद खान. आपण सविस्तर त्यांचं कार्य लिहूया. त्यातले पहिले आहेत महात्मा ज्योतिराव फुले. उत्तर: महात्मा ज्योतिराव फुले यांनी सामाजिक, शैक्षणिक, ग्रांथिक अशी विविध स्वरूपांची कामे केली. 1. अन्यायी परंपरांना बौद्धिक व तार्किक मार्गांनी विरोध करण्यासाठी त्यांनी 1873 पुणे येथे सत्यशोधक समाजाची स्थापना केली. 2. स्त्री शिक्षणाच्या कार्याला सुरुवात केली. स्त्री स्वातंत्र्याचा मार्ग शिक्षणातूनच जातो याची जाणीव त्यांनी समाजाला करून दिली. 3. विषमतेवर आधारलेल्या भारतीय समाज रचनेला विरोध करीत त्यांनी शेतकरी, कारागीर, कामगार आणि 18 पगड जातींचे भले करण्याचा प्रयत्न केला. 4. बहुजन समाजाला नाडणाऱ्या प्रवृत्तींवर प्रहार केला. त्यांच्या समतेच्या कार्याची प्रेरणा अनेक समाजसुधारकांनी घेतली. महर्षी विठ्ठलरामजी शिंदे. उत्तर पाहूया. 1. महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशन या संस्थेची स्थापना केली. दलितांच्या प्रगतीसाठी ही संस्था त्यांनी स्थापन केली.
2. या संस्थेमार्फत मुंबईत परळ, देवनार आणि पुणे येथे शिक्षण संस्था सुरू करण्यात आल्या. 3. मराठी शाळा आणि व्यावसायिक प्रशिक्षण देणाऱ्या उद्योगशाळा यांचा त्यात समावेश आहे. 4. पुण्यातील पर्वतीचा मंदिर प्रवेश सत्याग्रह, दलितांची शेतकी परिषद तसेच संयुक्त मतदारसंघ योजना या उपक्रमांबाबत त्यांनी जनजागृती घडवून आणली. क. सर सय्यद अहमद खान. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात भारतात समाज प्रबोधक चालू होते. अनेक समाजसुधारक सामाजिक धार्मिक सुधारणा करण्याचे कार्य करीत होते. सर सय्यद अहमद खान यांनी मुस्लिम समाजात सामाजिक सुधारणेचे पुढील कार्य केले. 1. 1864 मध्ये मुस्लिमांसाठी सायंटिफिक सोसायटी स्थापन केली. 2. या संस्थेमार्फत इतिहास, विज्ञान व राजकीय अर्थशास्त्र या विषयांचा अभ्यास केला जात असे. त्यांनी मुस्लिम समाजाला या विषयांची ओळख करून दिली. 3. 1875 मध्ये अहमद खान यांनी मुहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना केली. पुढे या कॉलेजचे रूपांतर अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीमध्ये झाले. या शैक्षणिक संस्थेमुळे मुस्लिमांमध्ये शिक्षणाची ओढ लागली. मुस्लिम मुले मुली उच्च शिक्षण घेऊ लागली. 4. अहमद खान यांनी मुहम्मदन सोशल रिफॉर्मर या नावाचे नियतकालिक काढून त्याद्वारे आधुनिक विचार मुस्लिम समाजात रुजवले. 5. अहमद खान यांनी आपल्या ग्रंथातून, नियतकालिकातून आणि शैक्षणिक संस्थातून आधुनिक शिक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा पुरस्कार केला. 6. अबुल फैज याने सम्राट अकबराच्या प्रशासन पद्धतीवर लिहिलेल्या आईने अकबरी या ग्रंथाचे त्यांनी संपादन केले. प्रश्न क्रमांक 4. चले जाव आंदोलनाची माहिती लिहा. मुद्दे आहेत मुंबई अधिवेशन, गांधीजींचे आवाहन, चळवळ व परिणाम. उत्तर. राष्ट्रीय सभेने 8 ऑगस्ट 1942 रोजी ब्रिटिश सरकारला चले जावचा आदेश दिल्यानंतर भारतभर जी चळवळ सुरू झाली तिला चले जाव चळवळ असे म्हणतात. मुंबई अधिवेशन. 1. राष्ट्रीय सभेच्या कार्यकारिणीने वर्धा येथे ब्रिटिशांनी भारत सोडून जावे असा ठराव मंजूर केला. 2. या उठावाच्या पार्श्वभूमीवर 7 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय सभेचे अधिवेशन सुरू झाले. 3. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 8 ऑगस्ट रोजी या अधिवेशनात मांडलेला चले जावचा ठराव प्रचंड बहुमताने संमत झाला. 4. गांधीजींच्या नेतृत्वाखाली देशव्यापी अहिंसक आंदोलन सुरू करण्याचाही निर्णय घेण्यात आला. गांधीजींचे आवाहन. 1. ब्रिटिशांनी तात्काळ भारत सोडावा अशी मागणी राष्ट्रीय सभेने 8 ऑगस्ट रोजी अधिवेशनात केली. 2. गांधीजींनी जनतेला आवाहन केले. हे आंदोलन केवळ राष्ट्रीय सभेचे नसून सर्व भारतीयांचे आहे. 3. प्रत्येक स्त्री पुरुषाने या क्षणापासून आपण स्वतंत्र आहोत असे समजावे व लढ्यासाठी सिद्ध व्हावे. 4. करेंगे या मरेंगे ही आपली सर्वांची प्रतिज्ञा असली पाहिजे. 5. या प्रतिज्ञेसाठी सर्वांनी बलिदानाची तयारी ठेवावी. चळवळ व परिणाम. चळवळ. 1. गांधीजींच्या आवाहनाने देशात नवचैतन्य निर्माण झाले. 2. आंदोलन चिरडण्यासाठी सरकारने 9 ऑगस्टच्या पहाटेच मौलाना आझाद, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल इत्यादी प्रमुख नेत्यांना तुरुंगात टाकले. 3. सभा, मोर्चे, भाषणे, निदर्शने यावर सरकारने बंदी घातली. 4. सरकारी आदेश धुडकावत जनतेने धैर्याने चळवळ पुढे नेली. क्रमांक 5. भूमिगत आंदोलने सुरू झाली. स्थानिक पातळीवर अनेक क्रांतिकारी गट स्थापन झाले. 6. गुप्त रेडिओ केंद्र चालवले गेले. प्रतिसरकारांची स्थापना झाली. परिणाम. 1. या चळवळीने ब्रिटिश सत्तेचा भारतातील पाया खिळखिळा झाला. 2. यापुढे भारतात आपली सत्ता टिकवता येणार नाही याची जाणीव ब्रिटिश सरकारला झाली. शेवटचा प्रश्न 5वा. प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांविषयी माहिती लिहा. मुद्दे जिल्हा परिषद, जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम, शालेय पोषण आहार, सर्व शिक्षा अभियान. उत्तर. प्राथमिक शिक्षणाच्या प्रसारासाठी आणि सार्वत्रिकीकरणासाठी केंद्र शासनाने अनेक योजना अंमलात आणल्या. त्यातील काही योजनांची माहिती पुढील प्रमाणे. त्यातली
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण कार्यक्रम DPEP म्हणतात त्याला. 1. प्राथमिक शाळेत 100% पटनोंदणी झाली पाहिजे. विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती वाढली पाहिजे व विद्यार्थ्याची गळती रोखणे इत्यादी उद्दिष्टे असलेली ही योजना शासनाने 1994 मध्ये सुरू केली. 2. सुरुवातीस हा कार्यक्रम महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, हरियाणा, आसाम या 7 राज्यात राबवण्यात आला. 3. या उपक्रमासाठी जागतिक बँकेने आर्थिक मदत दिलेली होती. ब मुद्दा आहे शालेय पोषण आहार. 1. प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांचे योग्य पोषण व्हावे म्हणून शासनाने मध्यान्ह भोजन योजना सुरू केली. 2. ही योजना 15 ऑगस्ट 1995 पासून देशभर सुरू झाली. 3. पोषक घटकांनी युक्त असा शिजवलेला आहार या योजनेअंतर्गत मुलांना दिला जातो. 4. जेथे शिजवलेला आहार देणे शक्य नव्हते तेथे धान्य पुरवण्याची सोय करण्यात आली. क मुद्दा आहे सर्व शिक्षा अभियान. 1. 86व्या घटनादुरुस्तीद्वारे 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलांना मोफत शिक्षणाचा मूलभूत अधिकार देण्यात आला. 2. प्राथमिक शिक्षणाच्या स्तरावरील विषमता दूर करणे हा या योजनेचा प्रमुख हेतू होता. 3. 2001 मध्ये सर्व शिक्षा अभियान सुरू करण्यात आले. सारे शिकूया पुढे जाऊया हे या अभियानाचे घोषवाक्य होते. 4. खडूफळा योजना, पोषक आहार योजना अशा सर्व योजनांचे एकत्रीकरण करून ही योजना तयार करण्यात आली होती. 5. मुलींचे शिक्षण, दिव्यांगांचे शिक्षण याकडे या योजनेत विशेष लक्ष देण्यात आले होते. धन्यवाद. अशा प्रकारे आपण इयत्ता 12वी कला शाखेची बोर्ड परीक्षेची प्रश्नपत्रिका सोडवलेली आहे. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्यास मी व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन यूट्यूबकडून तुम्हाला आपोआप मिळेल. अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.